मंडळी नमस्कार. आज आपण बनवत आहोत मसाला पुरी, कडकवाली. याला खस्ता पुरी पण म्हणतात. हे पीठ मी आधीच मळून घेतलं होतं, तर शूट करायचं राहिलं माझं. याच्यात ना मी तिखट घातलं आहे, हळद, तिखट, हिंग आणि जिऱ्याची पूड आणि मिरेपूड एवढं आपण याच्यात टाकलं आहे. तेल आणि घी दोघं गरम करून घेतलं होतं. तेल आणि घीचं मोहन याला दिलं आहे मी, आणि असं घट्टसर गोळायचा मळून घेतला होता मी. याला 1-1.5 तास आधी मळून ठेवलं होतं. मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी मळून ठेवलं याला. आणि मी आता याला लाटायला घेते. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. असे छोटे छोटे गोळे केलेत आणि या मी थोडं लाटून ठेवल्यात. असे छोटे छोटे आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत. या लाटून थोडं सुकवून आणि नंतर मग त्याला आपण असे खाचे करणार, छोटे छोटे बारीक बारीक त्याला होल करून, आणि मग आपण त्याला तेलात तळून घेणार कडक. मी तुम्हाला आता पुढची रेसिपी पुरी झाल्यावर दाखवते. पुऱ्या तळायच्या मी स्टार्ट केल्या आहेत, म्हणजे स्टार्ट नाही केल्या आहेत, झाल्या आहे बऱ्यापैकी तळून. हे बघा, एवढ्या तळून झाल्या आहेत माझ्या, आणि एवढ्या कढईमध्ये आहेत, आणि अजून एवढ्या तळायच्या आहेत. आणि याला काय करायचं आहे माहिती आहे का, पुरीला आहे ना, कधी पण कडक पुरी जर करायची असेल ना, तर त्याला असे आपल्याला अशा पूर्ण पुरीला आहे ना असं होल करून घ्यायचं आहे. नाही तर मग ती पुरी जर फुलली ना तर ती कडक होणार नाही. म्हणून आपल्याला लक्ष द्यायचं आहे की पुरीला असे काने करायचे आहेत, होल करायचे छोटे छोटे, म्हणजे पुरी फुलली नाही पाहिजे, कडक झाली पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे कडक पुरी, खस्ता पुरी आपण बनवत आहोत. आणि जेव्हा आपण पुरी सोडतो ना कढईमध्ये, त्यावेळेला गॅस फास्ट करायचा, आणि नंतर त्याला मीडियम स्लो करायचा. खूप स्लो पण नाही आणि खूप फास्ट पण नाही, थोडा स्लो ठेवायचा. या पुरीला ना मेन तळण्यापेक्षा ना लाटायलाच खूप वेळ जातो, कारण एवढ्या छोट्या 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 पुरी आणि कडक असतं ना पीठ, त्याला लाटायलाच खूप वेळ जातो. तळायला होतं पटापट, तळायला एवढा वेळ नाही लागत.